नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक माने. मी गावरान कुक्कुटपालन करतो. तर अजून आपण एका साईडचे पडदे उघडले नाहीत. याचे कारण असे आहे की काल आपल्याकडे खूप मोठा पाऊस झालेला आहे, त्यामुळे बाहेर वातावरण थंडीचे आहे आणि या साईडचे पडदे उघडले आहेत. कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचे आहे की आपण पावसाळ्यामध्ये जी काही शेडच्या साईडची ताडपत्रीची बांधणी आहे ती कशा प्रकारे केली आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितले होते की पावसाळ्यामध्ये आपल्याला शेड जे काय आपले ते कोरडे ठेवायचे आहे, शेडमध्ये ओला होऊ द्यायचं नाही. त्यासाठी आपल्याला शेडच्या चारी बाजूने ताडपत्री बांधून घ्यायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सांगणार आहोत की ताडपत्री कशी बांधायची आहे. तर तुम्ही पाहू शकता, आपण वरून खालीपर्यंत पूर्ण जे काही ताडपत्रीने शेड आपलं पॅक केलं आहे. खालच्या साईडला आपण एक पत्रा मारला आहे, जेणेकरून पावसाचे जे काही पाणी आहे ते शेडमध्ये शिरणार नाही. तर तुम्ही पाहू शकता, वरपासून खालीपर्यंत आपल्या शेडमध्ये आपण ताडपत्री बांधलेली आहे. तर कालच मोठा पाऊस झाला आहे, तर तुम्ही पाहू शकता तरीही आपल्या शेडमध्ये जराही जे काय पावसाचं पाणी आहे ते आलेलं नाही. शेड एकदम कोरडे आहे. तुम्ही पाहू शकता पक्षी कशा प्रकारे आपल्या शेडमध्ये आहेत. तर तुम्हीही तुमच्या शेडवरती अशाच प्रकारे जे काही शेडच्या साईडची ताडपत्रीची बांधणी आहे तर ते करू शकता, जेणेकरून शेडमध्ये काय ओलावा होणार नाही. आणि ताडपत्री आपण उशिरा उघडतो, कारण काल पाऊस झाल्यामुळे वातावरण बाहेर जरा थंडीचे आहे, गारठा सुटलेला आहे. जेणेकरून जर आपण सकाळी लवकरच जर ताडपत्री आपण उघडलो तर त्या गारठ्यामुळे कोंबड्यांना सर्दी होण्याची शक्यता चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे आपले पक्षी जे काय ते आजारी पडतात. परत त्यांना औषधांचा खर्च वाढतो. जर समजा प्रमाण जास्त झाले तर मॉर्टॅलिटीचेही प्रमाण जास्त वाढते. तर ही काळजी आपण आपल्या शेडवरती घ्यायला पाहिजे. तर हे पहा, काल अशा प्रकारे जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. तर आपण आपल्या शेडवरती पक्ष्यांना पावसाळ्यापासून काय त्रास होणे यासाठी नियोजन कशा प्रकारे केलेलं आहे. तर तुम्हीही तुमच्या शेडवरती पावसाळ्यात आपले नुकसान होऊ नये याची काळजी घ्या. अशा प्रकारे आपण शेडमध्ये जे काय आपले बांबू योळ आहेत ते बांधलेले आहेत. रात्रीच्या वेळेस ते यावर बसतात, जेणेकरून काही विंचू, साप यांचा धोका कोंबड्यांना होणार नाही. तर तुम्हाला जर शेडवरती काय प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. काय प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला मिळेल आणि माझा आलेला कुक्कुटपालनामधला अनुभव तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येईल. धन्यवाद.